नमस्कार. आज 7 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन. आमचा गणपती 11 दिवस आहेत, पण आमच्या शेजाऱ्यांचा गणपती जात आहेत. हे आमचे मंडळाचे उत्साही कलाकार संदेश खास मुंबईवरून गणपतीसाठी सुट्टी काढून येतात. ओम, सुशांतने आपला गणपती डोक्यावर घेतलाय. आमचं गणपती विसर्जन नदीवर केलं जातं आणि नदीवर आमच्यापासून अंतर साधारणतः घरापासूनचं अंतर 1-1.5 किलोमीटर आहे. त्यामुळे डोक्याने न्यावे लागतात पायी चालत. एकनाथ दळवी आणि त्याच्या सोबत संदीप. कारण गणपती घेतल्यानंतर खूप रिस्क काळजी असते. गणपती व्यवस्थित सुखरूपपणे नदीपर्यंत पोहोचवायचे असतात विसर्जनासाठी. आणि आपल्या गावातील लोक खूप भावूक असतात आणि ती मनापासून गणपतीवर आस्थेने प्रेम करत असतात. आता हा इथे आमच्या शुभमचा गणपती बाहेर काढतायत रस्त्यावरती, कारण घराचे ते डोक्यावर घेता येत नाही. रोडवर आणून डोक्यावर घेतला. तो शुभमचा गणपती खास आकर्षण होतं, म्हणजे पूर्णपणे हिऱ्याने मढवलेला होता. भरपूर खडे आणि वर्क त्याला केलं होतं. खूप मेहनत शुभमची असते त्या गणपती सजवण्यामागे. आणि हा प्रथमेशने खूप मोठी वस्तू, म्हणजे हा मला वाटतं बारूद घेतलंय डोक्यावरती. गणपती मुकुट बघा किती हिरे जडीत आहे तो. हे आमचे बुवाने एका साईडने धरलंय आणि आता शुभम स्वतः डोक्यावर घेणार आणि डोक्यावर घेऊन साधारणतः 1.5 किलोमीटरचा प्रवास पायी चालत न्यावा लागतो. गणपती सुखरूप न्यावे लागतात. खूप म्हणजे हालताही येत नाही, म्हणजे खूप तारेवरची कसरत असते. ज्याला सवय आहे, ज्याला प्रॅक्टिस आहे, तोच व्यवस्थितरित्या नेऊ शकतो. कोणी उचलून असं एखादं वजन उचलून नेण्यासारखं उचलता नाही. सुशांतची आई आणि सुशांतची मिसेस देखील, बायकांची खूप लगबग असते. गणपती विसर्जन म्हटल्यानंतर सर्वांची एक लहान मोठ्यांची सगळ्यांची गडबड धांदल दंगल असतो. आता इथनं डोंग्यावरचे आमचे बुधाजी सावंत, डोंग्यावर तर म्हणजे यांची 2 घरं उंचावर आहेत म्हणून पहिल्यापासून डोंग्यावरचं म्हणलं जातं. बुधाजी सावंत मुंबईला असतात, परंतु बालपण शिक्षण सगळं गावी झालं. नोकरीनिमित्त आता मुंबईला असतात आणि खास गणपतीसाठी सणावारासाठी हे गावी येतात. आता हे गणपती डोक्यावर घेऊन जरी येणार सराव प्रॅक्टिस नाही, तरी कसं आहे, एक गणपतीची आवड असते आणि या आवडीने हे गणपती डोक्यावर घेऊन नदीपर्यंत 1-1.5 किलोमीटर घेऊन चालणार. सगळे गणपती एका रांगेमध्ये डांबरीकरण रस्त्याने चालले आहेत. लहान मुलं पुढे फटाके फोडत आहेत. आता पूर्वी आम्ही फटाके जमिनीवर फोडायचो, परंतु आताची मुलं जी आहेत त्यांना हवेतच फटाके फोडायचे असतात. हातात लावतात आणि सरळ फेकून देतात. आता हे ॲडव्हान्स नवीन पिढी आहे, त्यामुळे यांना काय बोलून पण चालणार नाही. आता तुम्ही पुढे बघू शकता नदीवर कशी त्यांनी आतषबाजी केली. मला वाटतं जमिनीवर एकही फटाका लावला नाहीये. सगळे पाण्यात आणि नदीतच लावलेत त्यांनी. आता शुभमचा व्हिडिओ शूट करतोय त्याचा भाऊ. आता आपण फिरत आता परत आलो HP सरांच्या घराच्या इथनं वळलो खाली करत आता राण्यांच्या घरापासून आपण सरळ असं नदीकडे जाणार आहोत. आता इथे काय काय त्या लाईनमध्ये गणपती ऍड होतील या लाईनमध्ये. आता आपण डॅडींच्या घराकडे आलो. हे आमचे दळवी काका, विठोबा दळवी काका हे उभे आहेत. आता इथे हा डॅडींचा गणपती ऍड होईल त्याच्यामध्ये, त्या लाईनमध्ये हळूहळू चालू. प्रथमेश वडापाव करत ओरडत ते फटाक्यांचं पोतं घेऊन चाललाय. सगळी याची फटाक्यांच्या पोत्याची सगळी पोरं नदीवर वाट बघतायत, कारण त्यांना मुलांना फक्त फटाके फोडण्यात मोठं आहे. ही छोटी मुलं त्यातल्या त्यामध्ये मजा करतायत. एन्जॉय, सुट्टी आहे आणि या सुट्टी 8 दिवस सुट्टीमध्ये पुरेपूर मजा करून घेतात. आम्ही देखील खूप धमाल मजा केली त्यामध्ये. या थोड्याशा आता थोडीशी चिंचोळी वाट आहे, शेतीमध्ये जावं लागतं. त्यामुळे आज पावसाचे दिवस आहेत, चिखलाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे जरा सावकाश जपून चालावं लागतं. वयस्कर मंडळी पण ह्यामध्ये आहेत. आपले वाडीचे लाडके डॅडी देखील लाईन म्हणून चालले. त्यांना देखील अशा वाडीतल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात हिरिरीने ते भाग घेत असतात. बारीक सारीक लक्ष असतो त्यांचं, कोण येतंय कोण जातंय आणि सगळ्यांची ती विचारपूस करत असतात. आता आमचा गोवा रिटर्न सागरची फॅमिली, सागरचा गणपती देखील त्याच्यामध्ये लाईनमध्ये ऍड झाला आहे. सचिनने डॅडींचा गणपती घेतलाय. सचिन सिद्धू खास गणपतीसाठी सुट्टी काढून मुंबईहून आलाय. सचिन तर इथेच असतो. सचिनने डोक्यावर गणपती, सचिनला थोडीशी शेतीची सवय आहे त्याच्यामुळे तो चालू शकतो. हिरवगार शेत आणि शेताच्या मधोमध संतोष राणे आता आपला गणपती लाईनमध्ये घेऊन आले. संतोष राणेने नदीच्या दिशेने चाललेत आणि आता आपण नदीकडे ऍटलिस्ट सगळे गणपती नदीवर पोहोचले आहेत. पोहोचल्यानंतर मोठे मंडळी गणपतीच्या आरतीची तयारी करतायत. सर्व काही विसर्जनाची मिरवणूक करतायत. तर पोरांचं आपलं वेगळंच चाललंय. पोरं आता फटाक्यांची वाटणी करतायत. फटाक्यांचं पोतं उघडलं आहे आणि ते सुशांत राऊत, वेदांत, पिढी म्हणजे BJP नेता पिढी, हे खास एक स्फोटक व्यक्तिमत्व आहे
आणि हे आता फटाक्यांवर हे करतायत. संदेश या सगळ्याची पाहणी करतोय कशी पोरं फटाके फोडतायत, कारण तो म्हणतो आमच्या वेळेला असा काही नाही होता, आमच्या वेळेला एक पेटावर गावताना मुश्किल होतं आणि हे पोरं आता ते पाण्यात उडवतात त्याला लय चुरचूर लागता. आणि हे तो बघा पिढी बघा असं उडवल्याने तो हवेतच वरच फोडता, म्हणजे पाण्यात जमिनीवर नाही आणि याच्यात नाही, सगळे हवेतच. नदीत माका वाटतं जवळपास हे 2 कोंडीतले कुर्ले 8 दिवस काय आजूबाजू जवळपास फिरकायचे नाही, म्हणजे मासे काय कोणा गावाचे नाही. वैभव, ओमकार, आता शुभम देखील त्यांच्या ह्याच्यामध्ये पेटवून देत, सुशांत पेटवून देतात. आणि पेटवलेलं बॉम्ब आता हे नवीन बॉम्ब असत जे वॉटरप्रूफ असत, पाण्यात गेले तरी फुटतात. त्याच्यामुळे एक वेगळा बघू मजा वाटतं. परत आता वर उडवल्याने मग वाटतं हवेतच फुटतो तो. तो बघा हवेतच फुटला, जमिनीतही नाही. हा. त्याच्यामुळे असे आता बरेच मुलांची एक अर्धा तास हीच धांदल गोंधळ असणं, फटाके संपापर्यंत मुला काय आरती तिकडे वळाची नाही गणपतीच्या. आता प्रथमेशान त्या पोत्याचा ताबू घेतल्याला एक एक काढून सोडून देता कोणाकोणा. हा ओमकार ह्यो खरो मास्टर माइंड व्हायचो. कालपासून प्लॅन करता, किती फटाके पैसे जमा करता, कोणाक सोडल्या नाही असा. जीव खाऊन खाऊन फटाके आता तोंड लपवता. हा एवढो शैताना नाही हो. आता वेदांत राहून फेकलाय हातातलं. खास मुंबईवरून खयचो म्हणजे खरंच ह्या मुलांना म्हणजे गणपतीच्या निमित्ताने गावची ओढ, आवड, गणपती होळी सण चुकवत नाही ते. कारण गाव गाव म्हटलं तर गावाचं अट्रॅक्शन वेगळंच असतं आणि गावाला आल्याशिवाय ते समजत नाही. त्याच्यासाठी गावाला यायलाच पाहिजे. वर्षातून एकदा तरी असे सण ह्याला सहभागी झालं पाहिजे आणि अशा सण सहभागी झाल्यानंतरच आपल्याला गावाचं गाव पण खरं लक्षात येतं. आणि खरंच आमच्या वाडीमध्ये बरेचशी मंडळी मुंबईवरून येतात. ते हा वैभव वैभव ओमकारचा छोटा भाऊ हा आता स्वतः फोडणार आहे. हा पण तसाच लकी मॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. कुठे हात टाकल तिथे सक्सेस आहे त्याच्याकडे. आता आता ओमकारचं काय नशीब चांगला नाही. आता ओमकार पेटवून जरी बॉक्सात ठेवून जरी ॲटम फुटला तरी फुटायचो नाही तो. म्हणजे यानं तर पाण्यात टाकलं ना, पण माका नाही वाटत फुटायचो, कारण ह्यो कायम बॅड लेखीचा माणूस. नाही फुटलोच नाही. शेवटी फुकट गेलो त्याचं. आमचे महादेव दादा ज्येष्ठ हे देखील संदेश लहान पोरांसारखे पण त्यांच्या लाईनीत राहून उरलेले काही जे फटाके गावले ते फोडतात थोडेफार. वैभव पेटारे हातातनं फोडून कोणच्या पायात टाकता. महादेव दादा समजावून सांगता, अरे बाबा पूल पुढच्या वर्षी शिल्लक ठेवा रे बाबानो, तर आमका जाऊ पूल व्हाया असा. पूल नाही तर पहिल्याकडे जाऊ गावचा, तुम्ही एक दिवस फटाके फोडच्यात आणि मुंबईत जाच्यात, आमका नंतर पहिल्याकडे जाऊ पूल राहायचा नाही पाणी इला तर. संदेश आणि संदेशचा मुलगा संदेश आपल्या बाबाची प्रतिनिधित्व करून दाखवता मुलगा देतो. त्याचा वैभवाचे फटाके संपापर्यंत आता सागर आला गोवा रिटर्न. थोडस जोशात हा, कारण हे गोव्यावर नाही इलो जो गोव्याचा जोश वेगळोच हा. कारण आता एन्जॉय करता. आता शुभम थोडा वेगळी ट्रिक लावता, पाण्यात गेलो उतरलो आणि पाण्यात सोडले ना डायरेक्ट ॲटम बॉम्ब. आता मला वाटतं पुलाखाली येऊनच फुटतो. अरे बाप रे बाप, कसला फुटला बघितला ना तुम्ही. म्हणजे जसे की माका वाटतं ह्या सगळ्यांना जर पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवलं ना तर पाकिस्तान शिल्लक पण ठेवणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या सैन्यात काय करूची गरज पडणार नाही. त्यांना फक्त दारू गोळू द्यायचं आणि फोड बनायचा, फोडून टाकते सगळा पुरा पाकिस्तान खाली करते. अशा पद्धतीने ते फटाके फोडतात. पुलाच्या मधोमध उभे राहून संदेश सर्वे करता. आता पुलाच्या वर झाला, आता खाली बघता फोडू घेता की खालच्या बाजून कसे फटाके फोडतील. खालती थोडंसं पाणी आहे. पहिल्या वेळी वरच्या साईडला मोठी कोंड होती, गणपती विसर्जन वरच्या साईडला केला जायचा. पण कालांतराने ब्रिज झाल्यानंतर वरचा हळूहळू ती कोंड उरत दिली आणि खालच्या साईडला थोडंसं पाण्याचा खड्डो तयार झालो. त्याच्यामुळे आता सगळे गणपती विसर्जन वगैरे खाली केला जाता. हा आणि वैभव आणि ओमकारचा सरपटी म्हणजे ॲटम लावता आणि फेकता, पलीकडे घडघडत जाऊन फुटतात. ते कुठे फुटतात काय माहिती. पाण्यात पाणी पण किती स्वच्छ आहे. आमच्या वरती डॅम असल्यामुळे डॅमचं आता ह्यानी खडकाच फोडतात, म्हणजे ती खडका पण शिल्लक ठेवची नाही. म्हणजे खडकांवर मारून खडका फुटतात त्या बुगाटी इथनं नेम लावतात, ॲटम पेटवायचं आणि खडकात जाऊन ठोकायचं, बरोबर तिथे जाऊन फुटतात. टायमिंग पण जबरदस्त आहे यांचा. म्हणजे हँड ग्रेनाईड जसे फेकतात ना तसं ट्रेनिंग घेऊन येतात. आता खाली कोणा पाण्यातच जाऊ देतात, पाण्यात फोडल्यानंतर ते पाण्याच्या खाली जातं आणि फुटतं, त्यावर जाऊन उलटी पाणी उडताना खरंच खूप भारी वाटतं. आता हेच बघा ना धूर कसं वाटतं तो. म्हणजे त्या एका भियान कोणते फुलाबिला विसर्जन करून खाली नदीत पण आज उतरत नाही. जोपर्यंत त्या पोरांचे फटाके लावून व्हायचे नाही ना तोपर्यंत कोण खाली उतरायचं पण नाही. बघा त्यानं वरच हवेतच उडवलंय. ह्या फक्त वैभवच करू शकता. आता वैभव गोलीगत फेकतो, गोलीगत वैभव गोलीगत आता ॲटम कसं फेकता बघा. मारल्यान फेकल्यान हँड ग्रेनेड गेलो बघा.
म्हणजे एकदम तळापर्यंत म्हाका वाटतं एक मासो किंवा कुर्ली शिल्लक ठेवूंक नाही. आता शुभम वरती पेटवून झालो, आता खालती येयलो, खालती जास्त पाणी आहे. तर खालच्या मळ्यात कसो इफेक्ट येता आणि कसो फुटता, कसा उडता पाणी, ता बघण्यात मजा. आवाजापेक्षा पाणी कशा रीतीने उडता उंच ना, ह्या बघण्यात सगळ्यांका जास्त मजा असा. म्हणून आता वरती पहिले वरती लावायचे, तर वरती कोण फटाकेच लावत नाही जमिनीवर, सगळे पाण्यात आणि हवेतच लावतात आता. आताची नवीन पिढी आहे, पोता जवळपास संपत्तीला अर्ध्याच्या खालीला, तरी पण त्या उडीत 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 सुशांत आता पोता घेऊन फिरता. अजून मोठे फटाक्यांची आतषबाजी तर शिल्लकच असा. मोठी माळ आणलेली आहे, माझ्या मते 10 का 20 हजाराची माळ असा. हे 2 का 3 माळे असतात. तोपर्यंत आता गणपतीकडे पुन्हा येऊ आपण. गणपतीची आरती चालू असा. गणपती सगळ्यात पहिलं गणपती बघू शकता तुम्ही, आमच्या सूर्याबाईंचा गणपती. खास मुंबईवरून आकर्षण म्हणजे खास मुंबईवरून आणल्याने 1 महिना अगोदर आणलेले. 1 महिना अगोदर गणपती घरात आणून ठेवलेले. त्याची सेवा चाकरी करून म्हणजे किती जपाचं लागतं. गणपती घरात आणून ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. खूप त्याला सांभाळावं लागतं गावच्या ठिकाणी. मांजर वगैरे उडी मारताना हे वगैरे. आणि त्यांची मूर्ती पण खूप सुबक होती. मुंबईवरून त्यांनी कशी म्हणजे किती काळजीपूर्वक आणली आहे. त्याचा हिरे, खडे वगैरे खूप त्याचं डेकोरेशन खूप छान केलं होतं. आणि आता अखेरची ही 10,000ची माळ येऊन टेपली. खूप लांबच्या लांब जेवढ्यासारखी नजर पोचत नाही. तिकडनं बनव तिकडनं पवन पवन आणि इकडनं वैभव. बनव पवनने आणखीन एक माळा त्याला ऍड केली. म्हणजे ती 10,000ची होतीच आणि त्याला आणखीन एक जोडल्यान, म्हणजे वाढवून टाकल्यान त्याला माळ आणखीन परत. आता ही माळ दोन्ही साईडने पेटवणार माझ्या मते. बघूया आता. पेटवल्यानंतर नुसतं झुरळच होऊन जाईल. मला वाटतं काय समोर दिसतच नाही. हा इकडनं वैभव मोजता वैभव आणखीन एक पलीकडे खाली एक माळ लावलाय ना, त्या माळाच्या आवाजात ना काहीच समजत नाही की कुठे काय लागला. आता आता एवढ्या वेळा झाल्या गणपतींची आरती पूर्ण करून गणपती कसे एकदा पाण्यात विसर्जन होते, त्याच्या पाठी ज्येष्ठ मंडळी असत. म्हणजे डोळे उजेडी म्हणजे अंधार पडायच्या अगोदर विसर्जन करायचं असतं. आता इथे हे पेटवून घेतले नाही आहे. मग वाट बघतात, थोडीशी तयारी करतात. दोन्ही साईडने तयार झाल्या ओके काय समोरून सिग्नल भेटलो की हे पेटवणार. शूटिंग थोडंसं म्हणजे काय झालं, उभ्या ह्याच्यात केली होती, त्याच्यामुळे ही थोडंसं आडव्या ह्याच्यात केल्यामुळे थोडेसे काय काय म्हणजे चेहरे येत नाहीत. थोडं खालचो भाग येता, मधलो भाग येता असं होता. आता महेश पण आवाज ऐकाय गेलो, फटाक्यांचा आवाज. महेश आता एक पेटवून घेतलं नाही ते. आता पेटवताना जवळसून शूटिंग करताय कोणी. आणि इकडनं पेटवलं, तिकडनं पवनने पण पेटवलं. दोन्ही साईडने फटाक्यांची टम टम टम. पुलावरती काही दिसत नव्हतं. 10 मिनिटं तर काहीच ॲटलीस्ट दिसत नव्हतं. पूर्ण पुलाच्या आवाजान दोन्ही साईडनं पूल पेटत होता पुलावरती. सो तवशाल ते कलर उडणारे आता नवीन फटाके ते पेटवतात. आता आरती चालू आहे, त्याच्यामध्ये शेवटचा जय हो जय हो म्हणा सुरू. आता नारळ फोडून गणपतीचं विसर्जनची शेवटची प्रोसेस. त्याच्यामध्ये ओमकार हिरिरीन पुढे असा, समाज सावंत मुंबई पोलीस सेवानिवृत्त मुंबई पोलीस, मार्गदर्शनाखाली मंगेश सावंत. नारळ फोडून नारळाचं पाणी गणपतीच्या डोक्यावर टाकून गणपती विसर्जन झाल्याचं ते आता किशोर. एक नारळ कडक बरोबर भेटलो, त्या नारळांचे सगळेच नारळ पुढे सुटलो टमटम. एकच मंडप होता. इकडनं सिद्धू देखील असं एक सगळ्यांचे नारळ समोर फोडून मग त्यात नारळांची प्रसादी केली जाते. बाकी ज्येष्ठ मंडळी सगळे बघतात. हे आमचं उत्साही कलाकार राकेश पाडावे. म्हणजे देवाचे खरंच याचं वरदाना, बोलता येत नाही, ऐकता येतं, तरी देखील सर्व कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणार आमचं राकेश पाडावे. सगळं आता गणपती हा पहिला गणपती पवनचं म्हणजे सूर्याबाईचा गणपती बघा, किती खूप जबरदस्त मूर्ती होती आणि छान खूप मुंबईवरनं खास आणली होती. 1 महिना अगोदर आणलेली मूर्ती ही. आणि आता खरंच विसर्जन करताना खूप वाईट वाटतं, कारण गणपतीची 7 दिवस म्हणजे आपल्याला खूप कमी वाटतात की गणपती एक वर्षाने येतात, किमान महिनाभर तरी राहावं असं वाटत असतं. प्रत्येकात उत्साहाचं वातावरण नसल्यामुळे गणपती आपल्याकडून सोडतो, विसर्जन करतो, खूप वाटत असतं. पण तरी देखील एक उत्साहात त्या विसर्जन करतो. ते ओमकार आणि ऋषी, आमचा पोलीस ऋषी संस्कार आणि राज दोन तबलजी, दाजीचो गणपती घेऊन दाजी बरोबर आहे. सुनील राऊत आमचे बुवा सॅल्यूट देऊन सगळ्यांना सलामी करत आहेत.
आता ओमकार नंतर वैभव आणि किशोर ने गणपती घेऊन द्यात. आमचे वाडीचे ज्येष्ठ HP सर यांचं गणपती. 1 मिनिट गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. इकडून नको पुढे अरे तिकडनं रस्ता आहे दादा सांगतोय मात्र. PK सावंत आणि PY सावंत आणि PK सावंत. आता जोडी संध्याकाळी जमणार आहे. आज तुमचा गणपती विसर्जन नंतरचा प्लॅन काय? गणपती विसर्जन नंतर तो युट्यूबला पाठवतो. हा? आज शुक्रवार आहे त्यामुळे काय पिसलच नाही आणि अनंत चतुर्थीपर्यंत आम्ही थांबणार आहे. हा, पण आजचा प्लॅन काय नाहीये. काही नाही. आज कोबीची भाजी आणि